अडचण होती त्या बाईविषयी मी असं बोललो म्हणून. माझं ठरलंय आणि माझा निर्णय फायनल आहे. तुम्ही आहात कोण असे एकटे निर्णय घेणार? मी निर्णय घेणारा कोण आहे? अद्वैत, तू त्या बाईसाठी माझ्याशी वाद धरतोय, ज्या भाषेत बोलतोस. हो, कारण तुम्ही तसे वागताय. अद्वैत, हे माझं घर आहे. या घरातल्या माणसाची सुरक्षितता ही माझी जबाबदारी आहे. मी सांगितलंय तुम्हाला जबाबदारी घ्यायला. जेव्हा घ्यायची होती तेव्हा तर घेतली नाही. तेव्हा प्रेमात वाहवत गेलात तुम्ही. तुम्ही त्या रुपाली म्हात्रेला या घरात घेऊन आलात. ती रुपाली म्हात्रे या घरात आली म्हणून माझ्या आईला जीव गमवावा लागला. इतकी वर्ष त्या रुपाली म्हात्रेच्या प्रेमाची पट्टी तुम्ही डोळ्यावर बांधून बसला होता ना, म्हणून या घराची वाट लावली आहे त्या बाईने. साहेब काय बोलताय तुम्ही? नेत्रा प्लीज, तू त्यांची बाजू घेऊ नकोस. अहो पण ही काही पद्धत झाली बाबांशी बोलायची? मग ते कसे वागतात बघ ना, ते कसे बोलताय. काही झालं तर तुम्ही बाबांशी असं नाही ना बोलू शकत. तू मला का समजावतेस? ते मैथिली मावशींनाच कलकत्त्याला सोडायला निघाले होते. तब्येत बरी नाहीये त्यांची, जरा तरी माणूस की या माणसामध्ये. साहेब बास, शब्द जपून वापरा. साहेब बाबांना सॉरी बोला. नेत्रा, तू यांची बाजू घेऊ नकोस प्लीज. मी कोणाची बाजू घेत नाहीये, मला जे दिसतंय त्यावरून मी बोलते. ही पद्धत नाही झाली बाबांशी बोलायची. तुम्ही आधी माफी मागा बाबांची. मी माफी मागणार नाही. चूक यांची आहे, माफी हे मागतील. साहेब बाबांना सॉरी बोला. नेत्रा, तू काही बोल, मी माफी मागणार नाही. चूक यांची आहे, माफी हे मागतील. साहेब माफी तर मागायलाच लागेल. मोठी उडी घेण्याआधी जो 2 पावलं मागे येतो तोच खरा योद्धा. आत्ता 2 पावलं मागे आलास तर युद्धात नक्कीच 4 पावलं पुढे जाऊ आपण. साहेब उगाच विषय वाटतो. तुम्ही बाबांची चुकीच्या पद्धतीने बोललात ना, मग मागा ना माफी त्यांची. जरा राहू दे. नाही बाबा, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. साहेब तुम्ही बाबांची माफी मागायलाच हवी. ते तुम्ही तरी समजावा यांना. माफी माग. फाल्गुनी ताई, काय झालं? मी आता तुमच्या ओरडण्याचा आवाज ऐकला म्हणून मी आले. तुला बाद झालं असेल नेत्रा. मीठ आहे ते, पिठी साखर नाही. हे कुठे गेले माझ्या चकुल्या? फाल्गुनी ताई आणि केतकी काकून बरोबर आहेत. दोघी काय छान रमतात ना फाल्गुनी आणि केतकी काकू जवळ. काय झालं? तू कसला विचार करतीस? फाल्गुनी ताईंचा. फाल्गुनीचं काय? खरं तर मलाच कळत नाही मी कसं सांगूया, पण काहीतरी विचित्र आहे असं वाटतंय. म्हणजे काय नेत्र? आता मगाशी आम्ही किचनमध्ये होतो आणि केतकी काकूंनी पिठी साखरेऐवजी चुकून मीठ घेतलं. तर फाल्गुनी ताई तेव्हा बऱ्याच लांब होत्या. त्यांनी तेवढा लांबून सांगितलं की ती पिठी साखर नाहीये, मीठ आहे. पण मग यात काळजी करण्यासारखं काय? नाही, काळजी करण्यासारखं असं माझं म्हणणं नाहीये, पण मला माहित नाही, काहीतरी वेगळं आहे, काहीतरी विचित्र आहे असं वाटतंय. झालं तुझं सुरू? तुला असं हे ओव्हरथिंक न करणं कधी जमणारच नाहीये. साहेब, मी
काय करू? ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी विचार करायला भाग पाडतायत. कारण तू या सगळ्या गोष्टी मनात ठेवतेस आणि या गोष्टींचा कशाशी तरी संबंध जोडायला जातेस. हे तर आहे बघ, मला मान्य आहे आत्तापर्यंत आपल्या घरात जे काही घडून गेलं त्यामुळे पुन्हा असंच काहीतरी वाईट घडेल असं वाटणं साहजिक आहे. पण तू या सगळ्या गोष्टींचं पॅरानॉर्मल कनेक्शन जोडायला जातेस लगेच. मी तर प्लीज ऐक माझं, तू या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींचा विचारच करू नकोस. हे बघ, मला मान्य आहे आपली नवी मुंबईची बिल्डिंग पडली, पण तिथलीही साईट आता पुन्हा सुरू होती. बाकी सगळी कामं सुरू होत आहेत आणि हे सगळं आपल्या चकुल्यांच्या पायगुणामुळे. असा छान पॉझिटिव्ह विचार करायचा फक्त. ओके.